तो कधीच वादात उडी घेत नसे. कोणी अपमान केला तरी तो हसून बाजूला होत असे. म्हणूनच गावात सगळे म्हणायचे, हा माणूस फार साधा आहे, किंबहुना थोडा बावलटच आहे. पण त्याच गावात एक दिवस असा आला की ह्याच साध्या माणसाच्या शांततेने संपूर्ण गावाचं भविष्य बदलून टाकलं. कोकणातलं एक लहानसं गाव आंबेवाडी. डोंगरवाडी वस्ती, मातीचा रस्ता आणि लोकांची तिखट जीभ, पण मन मात्र सोन्यासारखं. या गावात राहत होता रामू पाटील. न दिसायला रुबाबदार, न बोलण्यात चतुर, न कधी सभा समारंभात पुढे. सकाळी शेतात जायचा, संध्याकाळी मंदिरात बसायचा आणि रात्री शांतपणे घरी यायचा. लोक बोलायचे, रामूला काही कळत नाहीये, जग फार पुढे गेलंय, हा अजून जुन्या विचारांचाच. असं शांत राहून कोण जिंकतंय? रामू काहीच बोलत नसे. तो फक्त ऐकत असे आणि लक्षात ठेवत असे. गावात दुसरे काही हुशार लोकही होते, नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे, गोष्टींमध्ये स्वतःचं कौतुक करणारे. ग्रामपंचायतीत बसले की एकमेकांवर आवाज चढवणं, शब्दाने जिंकायचा प्रयत्न आणि निर्णय घेताना स्वतःचा फायदा. रामू मागच्या बाकावर शांत बसायचा, कोणी त्याचं मत विचारायचंही नाही. एक दिवस बातमी आली, शहरातून एक मोठी कंपनी गावात येणार होती. ते म्हणाले, तुमच्या डोंगराखाली खाण आहे, आम्ही विकास करू, नोकऱ्या देऊ, पैसा येईल. गावात आनंद झाला, विकास येतोय, गाव शहरासारखं होईल. पण रामू त्या दिवशी पहिल्यांदा जास्तच शांत होता. त्याने कोणालाही काही सांगितलं नाही, पण रात्री डोंगराकडे पाहत राहिला. रामूला आठवत होतं त्याच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट, डोंगर फोडला तर पाणी रागवेल, पाणी रागवलं तर जमीन सुकून जाईल. रामूला कळालं, ही कंपनी आली तर पैसा येईल. पण नंतर काय? ग्रामसभेत निर्णय घ्यायचा दिवस आला. सगळे उत्साही, कागदांवर सही करायची तयारी. तेव्हा रामू हळूच उभा राहिला. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण शब्द खोल होते. तो म्हणाला, मला एक प्रश्न विचारायचा आहे. खाण झाल्यावर आपलं पाणी कुठून येणार? सगळे हसले. अरे रामू, तू काय समजतोय स्वतःला? शहरात पाणी येतं ना. रामू बसून गेला. तो भांडला नाही. काही महिन्यात काम सुरू झालं. डोंगर फोडायला सुरुवात झाली. पहिलं वर्ष चांगलं गेलं, पैसा आला, लोक खुश. दुसऱ्या दिवशी विहीर आटायला लागल्या. तिसऱ्या वर्षी ही नदी कोरडी पडली. तेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला रामूने आधीच काही गोष्टी केल्या होत्या. जुनी पाणवठी स्वच्छ ठेवली होती, झाडं तोडली नव्हती, काही शेतकऱ्यांना पाणी जपायला शिकवलं होतं. तो ओरडला नाही. तो मी सांगितलं होतं असंही म्हणाला नाही. तो म्हणाला, अजून वेळ गेली नाही आहे, पाणी वाचूया, डोंगर वाचूया. हळूहळू लोक रामूच्या मागे उभे राहिले. कंपनीवर दबाव आला, काम थांबलं, डोंगर वाचला. गाव पुन्हा श्वास घेऊ लागलं. त्या दिवशी सरपंच म्हणाले, रामू तू खूप हुशार आहेस. रामू हसून म्हणाला, मी हुशार नाही आहे, मी फक्त शांत राहून ऐकलं आणि वेळ येईपर्यंत थांबलो. गाव आजही रामूला मोठ्या शब्दात ओळखत नाही, पण एक गोष्ट सगळ्यांना कळाली, खरा हुशार माणूस गोंगाटा करत नाही. तो वेळ येईपर्यंत शांत राहतो आणि मग सगळं जिंकतो.